कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मंत्री भरतशेठ गोगावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व 10वी-12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। सरपंच सुनील देशमुख यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते नामदार भरतशेठ गोगावले यांचा 1 जून रोजीचा वाढदिवस संपूर्ण महाड, पोलादपूर व माणगाव मतदारसंघात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर 29 मे रोजी महाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत गावातील माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक तसेच 10वी-12वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। यावेळी माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांना हातातील टॉर्चचं वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। कांबळे गावच्या शाळेतून 10वी-12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। नामदार भरतशेठ गोगावले यांचं गुणगान कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं। गोगावले हे केवळ मंत्री नसून गोरगरिबांचे खरे कैवारी आहेत। रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व युवकांच्या रोजगारासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे। फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याच्या माध्यमातून त्यांनी कोकणाला नवी दिशा दिली आहे। मतदारसंघातील प्रत्येक गावाशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे। संकटकाळी धावून जाणारा, सर्वसामान्यांच्या हक्काला ओढ देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। यावेळी सर्व मान्यवरांनी भरतशेठ गोगावले यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो व लवकरच त्यांना पालकमंत्री पद मिळो अशी मनोकामना व्यक्त केली। सरपंच सुनीलभाई देशमुख यांनाही शुभेच्छा। या कार्यक्रमाचं निमित्त होतं मंत्री महोदयांचा वाढदिवस। मात्र याच दिवशी कांबळेतर्फे बिरवाडीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांचाही वाढदिवस असल्यानं दुहेरी आनंद साजरा झाला। सुनीलभाई देशमुख यांनी गेल्या काही वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकास कामांचा झपाटा लावला। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व शिक्षण या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सुनीलभाईंना यावेळी उपस्थितांनी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली कांबळेतर्फे बिरवाडी हे आदर्श गाव म्हणून नावारूपाला यावं अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षभेद विसरून सर्वांनीच आपल्या लाडक्या मंत्री महोदयांना व सरपंचांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सरपंच सुनीलभाई देशमुख, माजी सरपंच शशिकांत खंडेराव देशमुख, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनंत देशमुख, शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेश नारायण देशमुख, रायगड गॅस कंपनीचे मॅनेजर महेंद्र देशमुख, शैलेश काका देशमुख, माजी सरपंच सुनील जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत देशमुख, माजी सरपंच राजेंद्र कळमकर, उपसरपंच नूतन विश्वास देशमुख, माजी उपसरपंच सुरेंद्र भोसले, नागेश साळेकर, मिलिंद देशमुख यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। नामदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीनं राबवलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांचा वाढदिवस 1 जूनला आहे आणि 1 जूनला त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळं 2 दिवस आम्ही आधी घेतला। वाढदिवस साजरा करत असताना जे शेठने आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये, आयुष्यामध्ये जे गरिबांसाठी केलं, त्याच उद्देशाने आम्ही ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आणि 10वी-12वी मुलांचे सत्कार हे आम्ही घेतले। आणि ज्यांनी अतिशय गरीब गावामध्ये जन्म घेतला आणि त्या गावाची गरिबाची जाण असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेताना त्यांचा, शेठचा संपूर्ण तालुक्यावरती लक्ष असून आम्ही माजी सैनिकांना अतिशय ते मानणारे आहेत आणि तोही कार्यक्रम आम्ही ह्या वेळेला इथे घेतला। आज आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन आज वाढदिवस हा साजरा केला। गेली अनेक वर्ष इथं वाढदिवस साजरा व्हायचा। बंडूशेठ आहेत, आप्पा आहेत कडेला, स्वर्गीय माणिकरावजी जगताप साहेब यांचा 28 जुलैला ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाढदिवस साजरा व्हायचा। आम्हाला असं वाटलं नव्हतं की कधी आमच्या नेत्याच्या या गावामध्ये वाढदिवस साजरा होईल, पण परमेश्वराला काळजी की यावेळेला ग्रामपंचायत शिवसेनेकडे दिली आणि गेली 3 वर्षे आम्ही भरतशेठचा वाढदिवस साजरा करतो आहे। आज ते नुसते आमच्या 3 तालुक्याचे आमदार नसून या राज्याचे नामदार आहेत, मंत्री आहेत। जास्तीत जास्त ते राज्यावरतीच लक्ष ठेवून आहेत, कारण महाड, पोलादपूर तालुक्यामध्ये त्यांचे संपूर्ण मावळे काम करत आहेत। त्यामुळे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करून ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या गरिबांना लागतील, ज्या ज्या शेतकऱ्यांना लागतील, त्या त्या बांधावर जाऊन प्रत्येकाला विचारपूस करून
त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांना मदत करत आहेत. आज आम्ही वाढदिवस साजरा करत असताना त्यांचे पुढील सर्व राजकीय क्षेत्रातले दिवस सुखाचे समृद्धी भरभराटीचे जावो अशीच मी सर्व गावाच्या वतीने आमच्या कुलस्वामीच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी इथे सांगतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच रोजगार आणि खाभूमी या खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेट्टी गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि योगायोग असा आहे की या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सुनीलभाई देशमुख यांचा पण वाढदिवस 1 जूनलाच असतो. आम्ही दरवर्षी तो वाढदिवस साजरा करत असतो. पण आज योगायोग आला आणि त्या योगाने मला 4 शब्द बोलायची या ठिकाणी संधी मिळते. शेठच्याबद्दल बोलायचं म्हणून तर ते आपल्याला इथं खूप वेळ लागेल. तर शेठची नीती मान आहे, शेठचं काम मोठं आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुरुगौरव होतो आहे शेठच्या नावाने. त्या धर्तीवरती आदरणीय विकास शेठ गोगावले त्याच्या धर्तीवरती आधारित ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. शेठची कामं तुम्हाला सर्व माहिती असतीलच, परंतु मी एक किस्सा सांगतो शेठचा. आपलं जे मंदिर आहे सांगवावरती आणि त्या सांगवावच्या मंदिरासाठी फक्त मी शेठला बोलवतो की शेठ आपल्याला असं हवं आहे आणि मंदिराच्या वरती एक घंटा भावा, समोर एक घंटा भावा आणि जो आपण कार्यक्रम करतो म्हणजे धार्मिक कार्य आणि त्यासाठी आम्हाला एक घंटा भावा. मला शेठने 6 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण माझं ते काम एवढं पूर्ण झालेलं आहे आणि 30 लाख रुपये मंजूर करून सर्व आता ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर मला म्हणे तू काय करशील, मला म्हणे काय काय करू म्हणजे तुझ्या जेव्हा मी पालकमंत्री बोलणार व्हायला पाहिजे असणार. म्हणजे बघा मला हा देव पावतो कारण माझ्या वडिलांना याच्यावर आमदार केलेलं आहे, तुम्हाला नक्कीच पालकमंत्री करत आणि आपल्याला बातमी येणार 15 दिवसात की आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री होती आणि त्यांना आपण त्या ठिकाणी नवस भेटण्यासाठी आपण येणार आहोत. संपूर्ण आपण गावात आपण निमंत्रित करूया. तर शेठबद्दल असे भरपूर किस्से त्याच्या वेळेला शेठ मी मागितलं मागणाऱ्याची जोडी पाडते पण शेठ देताना कधी कमी करत नाही. असो